ಹಾಗೆ ಬಿಟ್ಟು ನಾವು ರೆಡಿ ಆಗಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಕಾಲನಿ ಒಳಗೆ ನಮ್ಮ ನೇಬರ್ ಅವರು ಸ್ಪೆಷಲ್ ಚಿನ್ನು ಬಂದ್ರೆ ನೋಡಿ ಹೇಳಕ್ಕೆ. ರೀ ಏನಿದೆ ಇವತ್ತು? ಅಮ್ಮ ತಾಯಿ ದೇವಿ ಎಲ್ಲಮ್ಮ ಅವ್ರದ್ದು ಪಡ್ಡಲಿಗೆ ತುಂಬಿಸುವಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಮ್ಮ ನೆರೆಹೊರೆಯವರು ಅವರು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮುತ್ತನ್ನ ಕಟ್ಕೋತಾ ಇದಾರ. ಸೊ ಎಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿ ಮುತ್ತು ಕಟ್ಕೊಳ್ಳುವಂತ ಸಂಪ್ರದಾಯ ಬಹಳಷ್ಟು ಜನರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಕಡೆ ಇರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ಅವರು ಇವತ್ತು ಅದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರು. ನಿನ್ನೆ ಮನೆಯವ್ರಿಗೆ ಬಂದು ಕರೆದಿದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಕೂಡ ನನಗೆ ಭೇಟಿಯಾಗಿದ್ದ ಅವ್ರ ಮಗ. ಸೊ ನಾನು ಹೇಳಿದ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದೀವಿ, ನಿನ್ನೆ ಮೇಡಮ್ ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, ಮೇಡಮ್ ಅವ್ರು ಕಳಿಸ್ಕೊಟ್ರೆ ನೀವು ಬರೀ ಅಂತಂದ್ರು. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ಮನೆಗೆ ಹೆಣ್ಮಕ್ಳ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ತದೆ, ಹೋಗಿ ಬಾ ಅಂತೇಳಿ. ಸೊ ಅದ್ರ ಬ್ಯಾಗ್ ತಗೊಳ್ರಿ, ಹೋಗೋಣ. ಕೊಡಿ ಕಡೆ ಬ್ಯಾಗ್. ಇದು ಅವ್ರು ಫಸ್ಟ್ ಟೈಮ್ ಮುತ್ತ ಕಟ್ಕೋತಾ ಇದಾರಂತ ಅವ್ರಿಗೆ ಉಡುಗೊರೆ ತಗೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಅರ್ಶಿನ, ಇದು ಸೀರೆ, ಬ್ಲೌಸ್ ಪೀಸು, ಟವೆಲ್ ಟೊಪ್ಪಿ. ಅವ್ರ ಮನೆಯವರು ಯಾರು ಏನು ಅಂತ ತೋರಿಸ್ತೀವಿ. ಮೊದಲು ನಾವು ಬಂದಾಗಿಂದ ನಮ್ಗೆ ಪರಿಚಯ ಅದಾರ ಅವರು ಕಾಲನಿ ಒಳಗೆ ಎಲ್ಲ ಮೇನ್ ಮೆಂಬರ್ ಅದಾರ. ಅವರು ಎಲ್ಲ ಸ್ಪೆಷಲ್ ಅದಾರ. ಇನ್ನೂ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ನೋಡಿ, ಪಂಚಾಯತಿ ಮೆಂಬರ್ ಅದಾರ, ಆಮೇಲೆ ಹೆಲ್ಪಿಂಗ್ ಅದಾರ, ಬೇಕಾಗಿದ್ದವ್ರು ಅದಾರ, ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ಗಿರ್ನಿ ಐತಿ, ಚಟ್ನಿ ಮಾಡ್ಕೊಡ್ತಾರ, ಭಾಳಷ್ಟೆಲ್ಲ ಅದಾವ ಅವರು. ಮತ್ತು ಹೋಗೋಣ, ನೋಡೋಣ, ಭೇಟಿ ಆಗೋಣ ಅವರಿಗೆ. ಇಲ್ಲೇ ಇದೆ, ಪಕ್ಕದಲ್ಲೇ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ. ರಂಗೋಲಿ ಅದು ಎಷ್ಟು ಚಂದ ಹಾಕ್ಯಾರ, ಹುಡುಕುತ್ತಾನೆ ರಂಗೋಲಿ ಎಷ್ಟು ಚಂದ ಹಾಕ್ಯಾರ ನೋಡ್ರಿ. ಯಾವಾಗ ಆಗ್ತೈತೆ इले बदलेला वरती गेलेत काय पूजा? होय काय, आतमध्ये आहे काय? ओके, झालंय का पूजा? सगळं अजून चालू आहे काय? चालू आहे यल्लम्मा देवीचं पूजा वगैरे लई छान केलेलं त्यांनी. फर्स्ट टाइमच मी बघितलो असं. परडी वगैरे भरपूर असं पोळीनं वगैरे सगळं हे केलेलं त्यांनी. ते असं यल्लम्माचं देवीचं असं कौतुक एवढं छान करतात त्यांनी. असं देवाचं येते तेव्हा ते म्हटले, माझं मन भरलं, सगळं लई सगळं चांगलं केली सगळं असं म्हणून त्यांना ते पूजा केलीत की ते मॅडम ते सरांना सगळं त्यांनी सांगत होते. ते देवी लई छान वाटत होतं तिथं. पण ते आवाज त्यांनी असं हे करून सांगतात नाही, म्हणून मी काय केलं, ते आवाज सायलेंट करून तुम्हाला मी थोडं पाठीमागं असं बोलावं म्हणून मी माझं तिथं व्हॉइस माझं घातलो. मला एकदम ते त्यांचं पूजा करतेलं वगैरे सगळे आलेले, सगळे एकत्र झालेलं ते त्यांनी लई एकदम असं भक्तीने सगळं पूजा करतात. यल्लम्माचं म्हटलं तर ते सौदत्ती यल्लम्माचं स्पेशलच आहे. ते बेळगावमध्ये होऊ दे, तिथं आमच्या गावाकडं होऊ दे, सगळं व्यवस्थित लई एकदम भक्तीनं करतात. त्यांचं पण करतेलं बघून फर्स्ट टाईमच आम्ही पण ते पूजाला गेले आणि त्यांनी पण ह्यावेळेला फर्स्टच केलेत. त्यांनी आमच्या कॉलनीमधलेच कुडचीकर मॅडम म्हणून त्यांनी स्पेशलच आहेत आमच्यासाठी पण, सगळ्यांच्यासाठी पण. एकदम देवाचं कुठलं पण होऊ दे, त्यांनी गणेश फंक्शन होऊ दे, कुठलं पण देवाचं त्यांनी लई व्यवस्थित सगळं छान करतात. आणि पूजा पण लई छान मांडलेलं आणि लई जणी आलेलं, सगळ्यांना त्यांनी बोलवले, सगळे छान कार्यक्रमला सगळे आलेले, सगळे भेटले पण आम्हाला पण. आणि केवढं एकदम आपुलकीपणानं राहतात त्यांनी. आणि ते देवाचं पण करायचं असलं तर पण एकदम त्यांनी मनाने असं भक्तीनं करतात. आणि सगळे व्यवस्थित पूजा पण चाललेलं तिथं. आणि मला पण व्हिडिओ करायला अवकाश दिले, मी पण व्हिडिओ करून घेतलं त्यांचं. किती देवाचं भक्ती असतं यल्लम्माचं म्हणून ते मला तिथं बघताना असं मला लई एकदम हे वाटलं. आणि किती त्यांनी हे करत होते, आणि असं नारळ वगैरे फोडायचं, हे करायचं, कापूर लावायचं, ते सगळं लई व्यवस्थित असं छान सगळे करून घेत होते.
आणि ते यल्लमाचं परडी वगैरे त्यांनी सगळं घेतले असतं की त्यांना वगैरे सगळं त्यांचं लई मान्य असतं, त्यांना वगैरे जेवण वगैरे त्यांना देऊन करून भंडार सगळ्यांना लावायचं करायचं ते लई एकदम हे असते त्यामध्ये लई एकदम त्यांनी असं हे करत होते. आणि मला पण ते बघितल्यावर एकदम असं डोंगरालाच गेले असं वाटत होतं तिथलं बघून. व्यवस्थित छान पण पूजा पण लई व्यवस्थित छान केलेले. आणि आम्हाला सौदत्ती यल्लमाचं दर्शन घेतल्यावर झालं त्यांच्या घरी. तेवढं छान त्यांनी सगळं पूजा वगैरे सगळं व्यवस्थित केल्याबद्दल. आणि सगळं प्रसाद पण लई छान केलेले. सगळ्यांना प्रसादचं पण मी थोडं व्हिडिओ करून घेतलो आहे. काय काय किती किती सगळं आयटम्स केलेत बघा त्यांनी सगळ्यांनाच जेवण वगैरे द्यायचं करायचं. त्यामध्ये लई त्यांनी पहिलाच अन्नपूर्णेश्वरी साहित्य मॅडम आणि सर सगळे असं लई हे करतात. त्यांनी सगळ्यांना अन्नदान करायचं, सगळ्यांना जेवणाचं व्यवस्था वगैरे सगळं लई ह्याच्याने करतात. सर आज तुमच्या घरी आले मी पूजाला, यल्लमा देवीचं पूजा करायला. मी आता जस्ट जाऊन व्हिडिओ करून बघून आलो. स्पेशल सगळं देवीचं यल्लमाचं मूर्ती वगैरे असते आता नवीनच. हां हां आता ते सगळं जगच आहे काय घेतला काय? हां 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 नाही तरी पण सगळं बरेच सगळे केवढं आले तर सगळे. हां तेच की तेच. हां नाही सगळं व्यवस्थित छान झालं. सगळं बघितलं आम्ही पण आलं बरं झालं. आम्हाला पण जर यायला वेळ झाला तरी पण अजून तेवढं काय पूजा स्टार्ट होतं. बरं झालं एक झाल्यावर एक गणेशचं फंक्शन, एक झाल्यावर एक तुम्ही सगळे करताच. आणि सगळ्यांना भेट झाली. नूतनला पण लई वर्ष झालं नाही बघून, मला पण भेटून बरं झालं. नूतनला पण भेटलो. हां काल आलेले तेच येऊन सांग. नूतन आहे बा तिथं. अक्षय येत आहे. और मगा येऊन वन मगा नंतर घेते त्यांना मशीन. छान झालंय पूजा, मस्त झाले. त्यांनी नूतन छान दिसाली. तू पण सगळं मॅचिंग केला काय? तुम्ही भावाची बायको सगळ्या साड्या एकच वाटालेत नाही. हां अक्षय काय आज पूजाचं निमित्त दोन गोष्टी बोलणार. हां खूपच बरं वाटतंय फॅमिली तुमचं बघून. मुलगा उदे आता तुम्ही सगळं एकत्र कसं एकदम हे करून राहता नाही बघून शिकायसारखं आहे. असं छान वाटतंय. आता काल मम्मी आणि दोघं पण आलेले, मात्र आई आणि लोक येऊन आमच्या घरी येऊन सांगायचं ते स्पेशल होतं आमच्यासाठी. खरंच बरं वाटलं. असंच राहावं कवा पण आणि असंच पूजा करत राहावं. आम्ही पण येतच राहतावं. आणि तू करून मी नूतन आता माहेरमध्ये इथं पूजा आहे, कसं वाटायला तुला? असंच आता. आणि यल्लमा देवीचं फर्स्ट टाइम केला नाही तर फर्स्ट टाइम केला काय? ओके ओके सगळे आलेत, नवऱ्याच्या घरचे सगळे आलेत होय काय? हां हां बाळ कुठं आहे? ओके ओके बरं आलेत नाही. ओके बघूया नंतर भेटतो. नाही येणे कवा पण नूतन म्हणून घरामध्ये चालूच असते त्यांचे. अजून केवढं लहान असतानापासून तुला बघितलं. हां 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 नाही एकदा घेऊन ये की त्यांना पण घरी, तर भेटूया एकदा, ओळख होतंय नाही असं मुलं गेला वगैरे. दोघं मॅचिंग केला काय? दोघांचं सेम झालंय. तेच असं झालंय दोघांचं सेम. ते तसंच आहे. छान पण वाटाले ते. जेवण पण गणेश चतुर्थीमध्ये पण लई छान केले असतात त्यांनी. सगळं व्यवस्थित टेस्टी पण लई असते. आणि ह्या वेळेला पण पोळी आणि हे पण केलेलं, खीर पण केलेले. आणि खीरवरती बुंदी, आमच्याकडं बुंदी घालून देतात, ते पण एकदम टेस्ट वेगळंच असते. आमटी सगळेजणी खूप पोट भरून भात आमटी छान जेवले. टेस्ट आमटीचं पण टेस्ट छान होतं. थँक्यू. इथं आतमध्ये पण बसलेत काय? गोळीचं बुटीच घेऊन बसला तुम्ही.
चवडीचा आंबा द्यायला होत नाही. हा ओके. आधी घे आणि काय करणार ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಾರ ನೋಡಿ. ನೂತನೆಲ್ಲ ಬ್ಯಾಗ್ ತಗೊಂಡ್ ತಿರ್ಗಾಡ್ತಾಗ. त्यांनी आणि कोण गेलं माहिती नाही, त्यांना दिलं नाही ना. तसंच गेले ते. चाललो आता मी पण. थँक्यू. बरं वाटलं. येऊया. हा चला की जाऊया. आम्ही चालत आलो असंच. ಚಪ್ಪಲ್ ಕೊಟ್ಟಾಯ್ತು ಬಾ ನಡೀರಿ. ಗ್ರಾಮಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹೌದೌದು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಟ್ರ ಅವ್ರು. ನಂಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಟ್ರಿ. ಇಂತ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗೋದು ಬಹಳ ಅಪರೂಪ. ಅದೇ ಸಿಂಪಲ್ ಅದರ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಎಷ್ಟು ಎಲ್ಲಾರು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಮಾತಾಡ್ತಾರ, ಬರ್ರಿ ಕೊಡ್ರಿ ಅಂತಾರೆ. ಖರೆ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬಂದವರಲ್ಲಿ ನೆಲದ ಮೇಲೆ ಕೂತ್ ಊಟ ಮಾಡ್ಯಾರ ಅವರು. ಹಾ ನೋಡಿ ಅದೇ ಓಕೆ ಚಲೋ ಆಯ್ತ್ರಿ. ಅದ ಮೇನ್ ಅದ ರೀ. ಅಹಂಭಾವ ಇಲ್ಲ ಅಂತ ಚಲೋ ಆಯ್ತ್ರಿ ಬರ್ರಿ. ಅದೇ ರೀ ಅದೇ ಮೇನ್ ಇರೋದ. ಬಂದ್ ಸಂಭಾಳ್ಸ್ಕೊಂಡ್ ಹೋಗ್ಬಿಡೋದ್ರಿ. ಹೌದು ಚಾ ಕುಡ್ದು ಹೋಗಿಲ್ಲ. ಓಕೆ ಬರ್ರಿ. ಓಕೆ ಬರ್ರಿ. ಯಾ 3:30 ಆಯ್ತು. ಚಿನ್ನು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋದೆ ಅಂತ ಚಲೋ ಆಯ್ತು. ನೋಡಿ ಹೆಂಗ್ ಬೈತಾ ಇದಾರೆ. ಜೋಡಿಯಾಗಿ ಯಾವಾಗ್ಲೂ ಜೋಡಿಯಾಗಿ ಹೋಗಿರ್ತೀವಿ ನಾವು, ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜೋಡಿಯಾಗಿ ಹೋಗಿದ್ದೀವಿ. ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಖುಷಿ ಆದ್ರ ಅವ್ರು. ಆಮೇಲೆ ಚಿನ್ನೂನ ಅವರಿಗೆ ಟೋಪಿ ಅದು ಎಲ್ಲ ಚಿನ್ನೂನ ಹಾಕಿದ್ರ. ಆಮೇಲೆ ಆಯಾರ್ ಮಾಡುದು, ಊಟ ಮಾಡುದು, ಆಮೇಲೆ ದೇವಿ ದರ್ಶನ ತಗೊಂಡ್ ಬಂದು ಬರೀ ಕಡೆ ಯಾರ ಅವ್ರ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜೋಡಿಲೆ ಬರ್ತಾರೋ ಬಿಡ್ತಾರೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ನಾವಂತೂ ಇಬ್ರು ಜೋಡಿಲೆ ಹೋಗೋದ ಜೋಡಿಲೆ ಬರೋದ. ಮತ್ತ ನಾವ್ ಮನ್ಯಾಗ ಬರ್ಬೇಕಾ ಬಾಲಾಜಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಅಮ್ಮಗ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಮ್ಮಗ ಆಗಿತ್ತೇವ್ ನಾವು ಎಲ್ಲರ ಕಡೆ ಹೋಗೋದು ಅಂತೇಳಿ ಜೋಡಿಯಾಗಿ. ಶ್ರೀಮಂತ ದೇವ್ರ ಯಾವಾಗ್ಲೂ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಮ್ಮನ ಜೊತೆನೆ ಹಿಂಗೆ ನಾ ಹೆಂಗದೇನಿಲ್ಲ ನನ್ನ ಜೊತೆ ಹಂಗ ಇರ್ಬೇಕು, ನೀವು ಬರ್ತಾ ಇರ್ಬೇಕು. ಮತ್ತೆ ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಅಮ್ಮ ಕೊಲ್ಲಾಪುರ್ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಅಲ್ಲಿರ್ತಾಳಲ್ಲ, ಬಾಲಾಜಿ ಅಲ್ಲಿರ್ತಾರಲ್ಲ, ಒಂದೊಂದ್ಸಲ ಇದ್ದಾಗ ನೀವು ಹೋಗ್ಬರೋದು. ಆಯ್ತು ಈಗ ಮಾಲ್ ವಿಡಿಯೋನ ನಾನು ಅಷ್ಟ ಅವ್ರ ಫಂಕ್ಷನ್ ಏನಿದೆಯಲ್ಲ ಅಷ್ಟ ಒಂದು ಸಣ್ಣ ವಿಡಿಯೋ ಕ್ಲಿಪ್ ಮಾಡಿ ಅವರಿಗೆ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಕಳ್ಸಿಕೊಡ್ತೀನಿ. ಹೋಗಿ ಎಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗೆಲ್ಲ ಪೂಜೆ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಅವ್ರ ಕಡೆ ಇರ್ತದೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಒಳಗೆ, ಯಾವಾಗ ಬೇಕಾವಾಗ ನೋಡ್ತಾರೆ. ಮತ್ತು ನೋಡ್ರಿ ಹೆಂಗೆಲ್ಲ ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಎಷ್ಟೆಲ್ಲ ಇರ್ತದೆ ದೇವ್ರದ ಮಾಡೋದಂತಂದ್ರೆ. ಅವು ಸಂಪ್ರದಾಯಗಳು ಇರ್ತಾವ, ಪದ್ಧತಿಗಳು ಇರ್ತಾವ, ಅವೆಲ್ಲ ಹಿರಿಯರು ಮೊದಲಿಂದ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಆ ರೀತಿ ಎಲ್ಲ ಮುಂದೆ ನಡ್ಸ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ನೋಡಿನೂ ಖುಷಿ ಆಯ್ತು. ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಪೂಜೆ ಗಣೇಶನ್ ಕೂಡಿಸ್ತಾರೆ, ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಹಬ್ಬನ ಮಾಡ್ತಾರ ಅವ್ರ. ಹಂಗ ಈಗ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿನೂ ಮನೆ ಒಳಗ ಯಲ್ಲಮ್ಮ ದೇವಿಂದು ಒಂಥರ ದೇವ್ರ ಮನೆನೇ ದೇವ್ರ ಮೂರ್ತಿನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡ್ದಂಗ ಆಗದವ್ರ. ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಖುಷಿ ಆಯ್ತು ನಮಗೂ. ಆಮೇಲೆ ನೀವು ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ರಿ. ವಿಡಿಯೋ ನೋಡಿ ಸಲುವಾಗಿ ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ನಿಮಗೆ ಬಹಳ ಧನ್ಯವಾದ ನೋಡ್ರಿ.